सगळ्यांचीच होळीची तयारी चालू झालेली आहे। होळीच्या दिवशी पुरणपोळीबरोबरच होळी खेळणाऱ्यांसाठी ज्यूस, सरबत या गोष्टी करून ठेवायच्या असतात। त्याच्यासाठी अगदी झटपट, टेस्टी आणि फक्त 2 वस्तूंमध्ये आपण इथे सरबत बनवलेला आहे। सरबत टेस्टी तर आहेच, त्याच्याबरोबर हेल्दीसुद्धा आहे। तर चला झटपट रेसिपीला आपण सुरुवात करूयात। त्याच्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। तुम्ही पिशवीचं दूध घेऊ शकता किंवा घरामध्ये तापवलेलं दूध असेल तर ते सुद्धा घेऊ शकता। आता हे दूध मी गरम ठेवत आहे। तोपर्यंत एका पसरट पॅनमध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आपल्याला किती गोड हवा आहे त्याच्यावरती साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवली आणि त्याच्यावरती हा साखरेचा पॅन ठेवलेला आहे। साखर सगळीकडे स्प्रेड करायची आणि गॅसची फ्लेम हाय करायची नाही। साईडला दूधसुद्धा गरम ठेवलेलं आहे। इथे आपल्याला गरमच दूध वापरायचं आहे। दूध चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम बंद करून टाकायची। इकडे आपली साखरसुद्धा कॅरेमल होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर बघा, अजिबात गॅसची फ्लेम मी हाय केली नाही आणि चमचासुद्धा त्याला लावला नाही। यावेळेस जर ही साखर आपण चमच्याने मिक्स केली तर सगळी साखर आपल्या चमच्याला चिपकत असते। तर बघा, आता इथे साखरेला चांगला ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता आपण इथे चमच्याने मिक्स करणार आहोत। मिक्स करताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची नाही। ज्यावेळेस आपण ही कॅरेमल साखर वापरून सरबत बनवतो त्यावेळेस ते खूप टेस्टी बनत असतं। नक्की या पद्धतीने एकदा सरबत ट्राय करून बघा। आता बघा, 1 मिनिटामध्ये सगळी साखर मिक्स झालेली आहे आणि चमच्याला सुद्धा साखर लागलेली नाही। गॅस चालू आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। पूर्ण साखर इथे मेल्ट झाली की याच्यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणीच घालायचं म्हणजे ते साखरेचे खडे तयार होणार नाहीत। जर थंड पाणी घातलं तर इथे साखरेचा गोळा होऊ शकतो, म्हणून गरम पाणी घालायचं आणि पटकन सगळी साखर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची। आता साखर पाण्यामध्ये मिक्स झाली की जे गरम दूध केलेलं आहे ते घालायचं आहे। तर बघा, सगळी साखर इथे मिक्स झालेली आहे। जर याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की साखरेचे खडे झालेले आहेत तरी घाबरायचं नाही। त्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि मिक्स करायचं। ऑटोमॅटिक सगळे साखरेचे खडे या दुधामध्ये मिक्स होतात। फक्त कुठेही गॅसची फ्लेम हाय करायची नाही। आता या कॅरमल पाण्यामध्ये आपण दूध टाकलं की दूध आणि पाणी मिक्स करायचं आणि दुधाला उकळी आली की याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर पावडर टाकणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल। 10 मिनिटं या दुधाला आटवून घेतलं तरी चालेल। मात्र आपल्याला बराच वेळेस घाई असते, म्हणून मी ते अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे। त्याच्यामध्ये पाव कप गरम दूध घातलं आणि कॉर्नफ्लॉवर पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतली। इकडे आता आपल्या दुधाला उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये आता आपण जे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण बनवलेलं आहे ते घालायचं आहे। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर पावडर नसेल तर कस्टर्ड पावडर घालू शकता। 4-5 चमचे दूध पावडर घालू शकता, म्हणजे दूध पटकन घट्ट होईल। दुधाला उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर घातली आणि फक्त मिनिटभर इथे दूध मिक्स करून घेतलं आणि लगेच गॅसची फ्लेम बंद केली। आता बघा, गॅसचं बर्नर गरम असल्यामुळे पॅनमध्ये खालून दूध लागायची शक्यता असते, म्हणून मी दूध लगेच पातेल्यामध्ये काढून घेतलं। आता हे दूध रूम टेम्परेचरवरती आलं की लगेच त्याला फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं आहे। तर बघा, पॅनमध्ये कुठेही साखरेचे खडे शिल्लक नाहीत। सगळी साखर दुधामध्ये मिक्स झालेली आहे। आता हे दूध थोडंसं थंड करायचं आणि फ्रीजरमध्ये अर्धा तास ठेवून द्यायचं। तोपर्यंत एका वाटीत मी 1 चमचा सब्जा सीड्स घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण सब्जा बुडेल इतकं पाणी घालायचं आणि अर्धा तास या सीड्ससुद्धा भिजून घेऊयात, म्हणजे आपलं दूधसुद्धा थंड होईल आणि सब्जा सीड्ससुद्धा इथे फुगतील। तर बघा, आता इथे अर्धा तास झालेला आहे आणि सब्जाच्या बिया बघा पूर्ण फुललेल्या आहेत। आता आपल्याला होळीच्या दिवशी बरेच कामं असतात, त्याच्यामुळे हे सरबत तुम्ही पहिल्या दिवशी जरी बनवून ठेवलं तरी चालेल। आता बघा, दूधसुद्धा थंड झालेलं आहे। पातेल्याच्या साईड्सवरून तुम्हाला दिसत असेल की दूध थंड झालेलं आहे। तुम्हाला जर दूध खूप थंड करायचं असेल तर 2-3 तास फ्रीजरमध्ये दूध ठेवलं तरी चालेल। आता याच्यामध्ये मी फक्त 1 चमचा सब्जा सीड्स टाकले आणि मिक्स करून घेतलं। मला थोड्याशा सब्जा सीड्स कमी वाटत होत्या, म्हणून पुन्हा अर्धा चमचा सब्जा सीड्स घालून घेतलेले आहे। आता सब्जा आपल्याला किती आवडतो तेवढा घालायचा आहे आणि इथे आपलं सरबत तयार झालेलं आहे। दूध खूप थंड झालं नव्हतं, म्हणून मी याच्यामध्ये बर्फ टाकून घेतला। बर्फ टाकल्यामुळे सरबत आणखीन छान लागतं, म्हणून बर्फ मी घातलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल। आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता। मी पिस्त्याचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत आणि मिक्स करून घेतलं। आपलं इथे सरबत तयार झालेलं आहे। तर बघत असाल, फक्त आपल्याला इथे दूध गरम करायचं आहे आणि साखर कॅरमल करायची आहे आणि दूध फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे की लगेच आपलं सरबत तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये सब्जा, ड्रायफ्रूट्स, बर्फ ऑप्शनल आहे। आवडत असेल तर घाला, नाही आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल। तुम्ही बघत असाल किती झटपट आपलं सरबत तयार झालेलं आहे आणि या सरबतची टेस्ट एवढी भारी झालेली आहे की जो देखील हा सरबत पिणार आहे तो तुमचं नक्कीच कौतुक करणार आहे।
नक्की या होळीला या पद्धतीचं सरबत ट्राय करून बघा. मी वरती पिस्त्याचे तुकडे टाकून घेतले. तुम्हाला आवडत असेल तर काजू बदामचे तुकडे सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्याने सुद्धा आणखीन हेल्दी आपलं सरबत बनणार आहे. तर बघा, दूध आणि ड्रायफ्रूट्सने अतिशय हेल्दी आणि अतिशय टेस्टी आपलं सरबत तयार झालेलं आहे. एकदा जर करून प्याल तर नेहमी याच पद्धतीने सरबत तुम्ही बनवणार आहात. तर या होळीला या पद्धतीचं टेस्टी सरबत नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.